होऊन गांधीजींचे अनुयायी झाले होते. कुणाचे? मोहनदास करमचंद्र गांधीजींचे. हे लक्षात राहू द्या. टिळकांच्या निधनानंतर त्यांच्या सर्व अनुयायांनी मिळून एक लोकमान्य नावाचं वृत्तपत्र, लक्षात ठेवा, ओके, वृत्तपत्र काढलं होतं लोकमान्य. त्यांचे काही काळ कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे संपादक होते. नंतर त्यांनी काय केलं? रिझाईन केलं आणि ते काय झाले? लक्षात राहू द्या. पर्टिक्युलरली 1923 नंतर राष्ट्रवादी राजकीय मतांच्या विभाजनानंतर गांधीजींचे ते भूमिकाला ते पाठिंबा देऊ लागले आणि हळूहळू गांधीजींचे ते अनुयायी बनले. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं नवा काळ हे स्वातंत्र्य स्वतःचं, लक्षात ठेवा, हे वृत्तपत्र होतं नवा काळ, ओके. आणि गांधींच्या कार्यक्रमाचं त्यांनी समर्थन केलं आणि संपादकीयामध्ये गांधींच्या तत्वज्ञानाचा त्यांनी प्रसार पण केला, ओके. यानंतर विष्णू बाबा ब्रह्मचारी आणि ख्रिश्चन मिशनरी यांच्यात वाद टिंबटिंब पुस्तकात आढळतो. ख्रिश्चन मिशनरी, इथे शब्द टाकतो मी, ख्रिश्चन मिशनरी. वेदयुक्त धर्मप्रकाश, समुद्रकिनाऱ्याचा वादविवाद, अरुणोदय आणि धर्म, ओके. लक्षात राहू द्या. आता उत्तर द्यायचे तुम्हाला. चला पटकन उत्तर द्या. समुद्रकिनाऱ्याचा वादविवाद ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, लक्षात ठेवा. आता याची थोडी स्टोरी आहे. मी आधी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगतो. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, समुद्रकिनाऱ्याचा वाद, याचाही आपण पार्ट डिवायडेशन करूया. आधी विष्णुबुवा ब्रह्मचारी, विष्णू भिखाजी गोखले हे त्यांचं पूर्ण नाव होतं. त्यांचं पुस्तक काय महत्त्वाचे जे परीक्षेला येतात: भावार्थ सिंधू, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, वेदयुक्त धर्मप्रकाश, लक्षात ठेवा, वेदयुक्त धर्मप्रकाश, त्यानंतर सेतुबंधनी, ओके, आणि बोधसागर रहस्य हे त्यांचं लिखाण आहे. याच्यानंतर आपण जर बाकी बघितलं, विष्णुबुवा ब्रह्मचारी किंवा विष्णूबाबा ब्रह्मचारी यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मप्रसाराला किंवा हिंदू धर्माच्या वैदिक धर्माच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी दर गुरुवारी मुंबईमध्ये, लक्षात ठेवा, ते काय करायचे? दर गुरुवारी चर्चा घडवायचे. ख्रिस्ती धर्मप्रसारकाच्या वेदावरील आरोपांचा, आक्षेपांचं ते खंडन करायचे. 1857 पासून मुंबईच्या समुद्रकिनारी दर गुरुवारी ते हे चर्चा घडवीत, ओके. आणि सर्व ख्रिश्चन धर्म गुरुच नाही, सर्व ख्रिश्चन धर्म अनुयायी आहेत, सगळ्यांना त्यांनी खुलं आव्हान केलं होतं. व्याख्यान द्यायचे. या व्याख्यानातून वैदिक धर्म कसा महान आहे पटवून द्यायचे. आणि यासाठी त्यांनी एका वृत्तपत्राचं वर्तमान दीपिका, हे परीक्षेला येईल कधी, वर्तमान दीपिका, या वृत्तपत्रातून आपले विचार प्रसारित केले. वर्तमान दीपिका, लक्षात राहू द्या. वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र त्यांनी वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी या वर्तमानपत्राच्या माध्यमातून काम केलं. लक्षात ठेवा. पुढं एक व्यक्ती आहेत, रेवांड जॉर्ज बोएन किंवा रेवंड जॉर्ज बोएन यांनी काय केलं? ख्रिश्चन मिशनरी आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्यामधला वादविवाद किंवा जो संवाद आहे तो पुस्तक रूपाने, लक्षात राहू द्या, प्रकाशित केला. काय केला? प्रकाशित केला, ओके, प्रकाशित केला. आणि 1890 मध्ये, कधी? 1890 मध्ये, आणि याचं पुस्तक प्रकाशित झालं. म्हणून आपल्याला हा प्रश्न विचारले. समुद्रकिनाऱ्याचा वादविवाद याचे लेखक आहेत रेवंड जॉन बोएन. 1890ला हे पुस्तक प्रकाशित झालं, परंतु 1857 पासून विष्णुबाबा किंवा बुवा ब्रह्मचारी हे खंडन करत आले होते आणि यांचं हे लिखाण आहे, ओके. ठीक आहे. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या स्थापनेत मूलभूत उद्दिष्टे कोणती सांगितली आहेत किंवा उद्दिष्टे कोणते सांगितले आहेत? बघा, राष्ट्रीय काँग्रेस कधी स्थापन झालं? 28 डिसेंबर 1885ला. ठिकाण होतं मुंबई. 72 सदस्य होते सुरुवातीला. याचे अध्यक्ष होते व्यामेशचंद्र बॅनर्जी, पहिले ख्रिश्चन अध्यक्ष. आता कोणते उद्दिष्ट सांगितले? ओके, जर आपण उद्दिष्ट बघितले, सामाजिक समता पहिलं, राष्ट्रीय भावना, धर्मनिरपेक्षता, ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण. मित्रांनो, बी आणि डी हे उद्दिष्ट सांगितले, बी आणि डी. कारण का? बघा, देशाच्या हितासाठी काम करणाऱ्या, देशातील विविध भागातील निष्ठावान कार्यकर्त्यासाठी कामगारांमध्ये आत्मीयतेची भावना निर्माण करणे हा उद्देश होता. एकात्मतेच्या भावनेशी विकसित करण्यासाठी, म्हणजे एकात्मतेची भावना दुसरा उद्देश होता. महत्त्वाच्या व गंभीर, लक्षात ठेवा, सामाजिक समस्यावर भारतीय वर्गाचे परिणाम मतात चर्चा करणे. परंतु काँग्रेसचं व्यासपीठ हे फक्त राजकीय होतं, हेही लक्षात राहू द्या.
परंतु प्रश्न काय विचारला आहे, 1885च्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी पहिले अध्यक्ष व्यामेशचंद्र बॅनर्जी यांनी काय उद्दिष्ट सांगितलं, हा प्रश्न आलाय. ठीक आहे, व्यामेशचंद्र बॅनर्जी यांच्याविषयी जर बघितलं, हे 2 वेळा काँग्रेसचे अध्यक्ष होते. 1885ला मुंबईमध्ये भरलेल्या अधिवेशनाचे आणि 1892ला इलाहाबादमध्ये भरलेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. यानंतर कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट, 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट, 1793चा चार्टर ॲक्ट, 1813चा चार्टर ॲक्ट. आपल्यासमोर पर्याय आहेत, बघा उत्तर जमते का? प्रश्न खूप सोपा आहे, खूप वेळा प्रश्न विचारला आहे. भारतामध्ये पहिलं सुप्रीम कोर्ट कोणत्या कायद्यानं? तर उत्तर आहे 1773च्या कायद्यानं. 1774 मध्ये ठिकाण आहे कलकत्ता, या ठिकाणी स्थापन झालं कलकत्ता. आणि याचे पहिले चीफ जस्टिस, मुख्य न्यायाधीश जस्टिस होते सर एलिझा इम्पे. काय नाव होतं? सर एलिझा इम्पे. आणि इतर 3 न्यायाधीश होते. इतर 3 न्यायाधीश कोण होते हेही परीक्षेला येऊ शकतं कधी कधी. रॉबर्ट चेंबर्स, लक्षात राहू द्या, लिमेस्टर आणि जॉन हाईड, लिमेस्टर आणि रॉबर्ट चेंबर हे 3 न्यायाधीश होते. रॉबर्ट चेंबर, रॉबर्ट चेंबर्स हे 3 न्यायाधीश होते. 1773च्या कायद्यामध्ये तरतूद होती आणि हा कायदा 73ला आला होता, रेग्युलेटिंग ॲक्ट होता. आता मित्रांनो, या कायद्यावर जर फोकस केलं तर काय होतं, बंगालच्या गव्हर्नरला या कायद्यामधल्या तरतुदी आपल्याला येऊ शकतात कधी कधी. कारण का सरळ प्रश्न 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टवर विचारलाय, फक्त इथं स्पेसिफिक विचारले. इतर कोणत्या तरतुदी होत्या? बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल बनवलं आणि पहिले व्यक्तिमत्व होतं कोण? वॉरन हेस्टिंग. याच्यानंतर त्यांच्या मदतीसाठी एक एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आली. आणि भारतामध्ये केंद्रीय प्रशासनाचा पाया लावला गेला, प्रामाणिक प्रशासनावर फोकस केलं गेलं. ठीक आहे. आणि मद्रास आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी याच कायद्यानं बेंगॉल प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत आल्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? बागची, एस गोपाल, अनिल सील. करा इथं मित्रांनो, अनिल सील आपण 17च्या पेपरमध्ये पण हे कव्हर केलं होतं. आणि हिरालाल सिन्हा काय आहेत लक्षात ठेवा. हे मी म्हणेल हा सोपा प्रश्न आहे, फक्त व्यवस्थितपणे समजून घ्या. इतिहासासंबंधीचं किंवा लक्षात ठेवा, काही इतिहासकार आहेत, काही स्कूल संबंधी आहेत, काही लेखक आहेत. बघा आता, बागची, अमय कुमार बागची, लक्षात ठेवा अमय कुमार बागची यांचं पूर्ण नाव अमय कुमार बागची. यांचं एक पुस्तक आहे फेमस. आपल्याला काय विचारले, कोणती जोडी बरोबर आहे? द प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया ही जोडी बरोबर आहे. लक्षात ठेवा, अमय कुमार बागची यांची प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया ही जोडी बरोबर आहे. याच्यामध्ये काय केलं होतं, 1900 ते 1939 पर्यंत या पुस्तकात 1900 ते 1939 पर्यंतचा भारतीय अर्थव्यवस्थेचा, भारतातली पूर्ण गोष्टीचा प्रकाश टाकलाय अमय कुमार बागची यांनी. ठीक आहे. ॲक्च्युली लक्षात राहू द्या, हे 1972ला प्रकाशित झालं होतं. एस गोपाल यांचं जर बघितलं, सर्वपल्ली गोपाल हे पूर्ण नाव आहे. यांचं ब्रिटिश पॉलिसी इन इंडिया. आपल्या प्रश्न बरोबर जोडी ही आहे. एस गोपाल यांचं ब्रिटिश पॉलिसी इन इंडिया. लक्षात ठेवा, 1858 ते 1905 पर्यंत यांनी भारतात 1858 ते 1905 पर्यंतचा भारत या पुस्तकामध्ये प्रकाशित केलेला आहे. कशा प्रकारचा विकास, लक्षात राहू द्या. हे महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे अनिल सील. एक लक्षात ठेवा, केम्ब्रिज स्कूल ऑफ इंडियन हिस्ट्री चे संस्थापक आहेत अनिल सील. साम्राज्यवादी दृष्टिकोनातून ब्रिटिश साम्राज्याचा त्यांनी अभ्यास केला आहे. केम्ब्रिज विद्यापीठात ते 1960च्या दशकामध्ये हे स्कूल आलं होतं. आणि जर याचा विचार केला तर यांचं पुस्तक एमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनलिझम, प्रॉब्लेम अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया हे त्यांचं पुस्तक आहे. याच्यानंतर पुढचं एमर्जन्सी अँड इंडियन नॅशनलिझम एवढंच यांचं हे पुस्तक आहे अनिल सील. याच्यानंतर हिरालाल सिन्हा, द प्रॉब्लेम अँड पॉलिटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया हे त्यांचं पुस्तक आहे. ठीक आहे मित्रांनो, हे पुस्तकं होते. मी म्हणेल 17च्या पेपरमध्येही अनिल सील यांच्यावर प्रश्न होता आणि 18च्या पेपरमध्ये पण आहे. जाता एक तुम्हाला क्ल्यू देऊन जातो, इतिहासाचे अभ्यास करणारे स्कूल आहेत 5 महत्त्वाचे आहेत, तेवढं करून जावा. अभ्यासासंबंधी स्कूल उदाहरणामध्ये
सबाल्टन हे सगळ्यात नवीन आहे. केम्ब्रिज ओके नॅशनल ओके राष्ट्रवादी विचारसरणीचं केम्ब्रिज, साम्राज्यवादी ओके इम्पेरियलिस्टिक, ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्याचा 4-5 स्कूलचा अभ्यास त्यासंबंधी व्यक्ती करून जावा, नक्कीच तुम्हाला प्रश्न येईल. ओके यानंतर पुढचा प्रश्न, बंदीजीवन हे पुस्तक कोणी लिहिलं? काय बंदीजीवन हे पुस्तक कोणी लिहिलं? आपल्यासमोर पर्याय आहेत चंद्रशेखर आझाद, रास बिहारी बोस, रामप्रसाद बिस्मिल, सचिंद्रनाथ सन्याल. मला असं वाटतं याचं पुस्तकाचे लेखक सगळ्यांना माहीत आहेत, सचिंद्रनाथ सन्याल. थोडी स्टोरी सांगतो, सेकंड लास्ट क्वेश्चन आहे, मला एक लास्टच क्वेश्चन आहे. चला आजच्या लेक्चरचा लास्ट क्वेश्चन आहे, बंदीजीवन ओके सचिंद्रनाथ सन्याल. मित्रांनो एकंदरीत बघा, एक भारतीय क्रांतिकारक, हिंदुस्तान रिपब्लिक आर्मीचे ते संस्थापकापैकी एक होते. दुर्दैव असं होतं काकोरी ट्रेन डकेतमध्ये, काकोरी ट्रेन लक्षात ठेवा 1925 ची ही घटना आहे. काकोरी ट्रेन आता याला वेगवेगळे नावे आले लक्षात ठेवा. काकोरी ट्रेन ॲक्शन म्हणतात. योगी आदित्यनाथ चीफ मिनिस्टर ऑफ UP यांनी यांचं काकोरी ट्रेन ॲक्शन हे नाव दिलेलं आहे 2023 मध्ये. हे परीक्षेला येईल, अपडेट नॉलेज राहू द्या. काय होतं 9 ऑगस्ट 1925ला, कधी 9 ऑगस्ट 1925ला हिंदुस्तान रिपब्लिक आर्मीचे क्रांतिकारक 1924ला स्थापन झाली होती. याच्यामध्ये जे नावं आहेत तुम्ही बघा, रामप्रसाद बिस्मिल, आसफाक उल्ला खान, ठाकूर रोशन सिंग, राजेंद्र लाहोरी ओके असे क्रांतिकारक होते. यांनी काय केलं, लखनौ पासून ओके